नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनल वरती। तर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मी आहे आता सध्या लोणावळ्यामध्ये आणि इकडचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे। ऑलरेडी मी बाईक राईड करून आलेलो आहे, खूपच सुंदर व्ह्यू भेटला तेव्हा आम्हाला। आणि त्याच्यानंतर आता ही जी प्रॉपर्टी आहे ती लोणावळा रेल्वे स्टेशन पासून फक्त 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे। इथूनच पुढे एकविरा आईचं मंदिर सुद्धा आहे आणि बरेच नियरबाय पॉइंट सुद्धा आहे जे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जातील जर इनकेस तुम्ही इकडे फिरायला येत असाल तर। प्रॉपर्टी 4 BHK आहे, क्लास प्रॉपर्टी आहे। फक्त एक गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही इकडे नॉनव्हेज नाही खाऊ शकत, पण हा तुम्हाला बाकी ड्रिंक वगैरे काय असेल तुमचं जे बाकी काय एन्जॉयमेंट करायची असेल ती करू शकता। बिकॉज हा विला आहे, नाव आहे जैन विला, तर मग जैन विला असल्यामुळे तुम्ही इकडे नॉनव्हेज नाही खाऊ शकत। प्रॉपर्टी बद्दल बोलायला गेलो तर खूपच सुंदर प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही बघू शकता केवढी हवा आहे, केवढं वातावरण इकडे जबरदस्त आहे। आणि आम्ही एकदम जुलैच्या पीक टायमिंगला आलोय जेव्हा पाऊस खूप जास्त असतो। सह्याद्रीचा पूर्णपणे व्ह्यू आहे, त्याच्यासोबत काही ठिकाणी मस्त वॉटरफॉल्स आहेत, तर काही ठिकाणी आईच्या गावात हवा बघू शकता भाई, नेक्स्ट लेवल। बाकी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं गुगल मॅपची लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला तिकडे दिलेले असतीलच। आता तुम्हाला बाहेर सांगतो तिकडे लॉन एरिया आहे, मागे आपला सुंदर 4 BHK विला आहे आणि त्याच्याच राईट साइडला स्विमिंग पूल सुद्धा आहे। बाहेरून तर मी तुम्हाला विला दाखवला, आता तुम्हाला आतली टूर करून देतो। सो आतमध्ये एंटर केल्यानंतर हे बघा पाहू शकता ह्यूज असा लिव्हिंग एरिया आहे। सो इथे तुम्ही सिटिंग अरेंजमेंटसाठी सोफा, इथे सुद्धा एक्स्ट्रा चेअर्स आहेत। त्यासोबत जर इकडे पाहिलं तर आता आम्ही सगळे हेल्मेट्स वगैरे आमच्या इकडे ठेवलेले आहेत आणि इथे भाई मयूर झुला झुलतोय। सो इथे स्विंग आहे, इथे आहे साऊंड सिस्टम, ह्या बाजूला आहे टीव्ही। सो एकदम वेल फर्निश्ड विला आहे, सुंदर विला आहे। ह्या साईडला 2 रूम्स आहेत, ह्या बाजूला किचन आहे, इथे कॉमन वॉशरूम सुद्धा आहे आणि हा फर्स्ट फ्लोअर आहे, तर इथे सुद्धा 2 रूम्स आहेत आणि वरती टेरेस आहे। सो आता तुम्हाला कंप्लीट टूर या विलाची करून देतो, चला। ही आहे कोझी आणि थोडीशी कॉम्पॅक्ट छोटीशी रूम आहे कम्पेअर्ड टू बाकी रूम मोठे आहेत। सो ही जी रूम आहे ती इथे AC नाहीये, सो इथे कूलर दिलेला आहे आणि ह्या रूमला अटॅच वॉशरूम नाही बिकॉज साईडलाच लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम दिलेला आहे। सो आता लगेच क्विकली पाहूया रूम नंबर 2 जी त्याच्या अगदी बाजूला लागूनच आहे। कंपॅरेटिव्हली त्या रूम पेक्षा ही रूम तुम्ही पाहू शकता थोडीशी ह्यूज आहे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे किंग साइज बेड, प्रॉपर AC दिलेला आहे आणि ह्या बाजूला आहे इथे वॉशरूम। सो इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यांनी मिरर सुद्धा दिलेला आहे, त्यासोबत इथे वॉर्डरोब सुद्धा दिलेला आहे आणि लगेच वॉशरूम सुद्धा पाहून घेऊया। सो रूम नंबर 1, रूम नंबर 2 इथे आहे वॉश बेसिन दिलेली आहे आणि इकडे कॉमन वॉशरूम आहे। बाकीच्या गोष्टी तर आपण पाहून घेतल्या, वर जाऊया आणि ह्या 2 रूम सुद्धा पाहून घेऊया। तर आता रूम नंबर 3 ही पाहून घेऊया। ही सुद्धा जशी रूम नंबर 2 होती ना तशीच ही सुद्धा रूम नंबर 3 सुद्धा आहे। कोझी कम्फर्टेबल आहे, थोडीशी मोठी आहे आणि त्यासोबतच AC दिलेला आहे। सगळ्या रूमचं जे स्ट्रक्चर आहे ते ऑलमोस्ट बाकीच्या सेम आहे बिकॉज ह्या साईडला सुद्धा जर आपण आलो तर इथे दिलेला आहे मिरर, वॉर्डरोब आणि त्या बाजूला वॉशरूम आहे। ह्या रूमची जी मजा आहे ना, तुम्हाला ओपन गॅलरी भेटणार आहे। सो इथून तुम्ही आलात तर तुम्हाला सुंदर इथून व्ह्यू नजारे बघायला भेटतील आणि इथून पाहू शकता आता तर पाऊस सुद्धा पडतोय, समोरच एक वॉटरफॉलचा व्ह्यू दिसतोय आणि समोर असं हिरवगार शेत आहे। लास्ट रूम, फायनल रूम पाहून घेऊया। सो ही सुद्धा सेम रूम आहे आणि हा फक्त इथे तुम्हाला नाही बघा इथे एक्स्ट्रा सोफा तुम्हाला दिलेला आहे सिटिंगसाठी। सो हे ॲडिशनल आहे ह्या रूममध्ये आणि इथे सुद्धा किंग साइज बेड आहे, AC दिलेला आहे, 3 रूम AC आहेत। ह्या बाजूला वॉशरूम आहे, लगेच तुम्हाला दाखवतो। एक रूम मध्ये तुम्हाला वॉर्डरोब आहे आणि ह्या रूमला सुद्धा वरती आपल्याला गॅलरी दिलेली आहे। सो गॅलरी मधून सुद्धा सुंदर व्ह्यू भेटू शकतो तुम्हाला, डायरेक्ट समोरच पूलचा व्ह्यू आहे। त्याच्यानंतर इकडे सुद्धा मस्त शेत आहे, समोर असा सह्याद्री आहे, क्लास जबरदस्त व्ह्यू आहे। बजेट मध्ये तुम्हाला एवढा क्लास विला भेटतोय भाई, मला तर वाटत नाही लोणावळ्यामध्ये दुसरीकडे तुम्हाला कुठे भेटणार। जर फक्त इकडे एकच आहे की तुम्ही नॉनव्हेज नाही खाऊ शकत, बाकी तर ओव्हरऑल पैसा वसूल आहे। ह्याला स्पेशल बनवतं ते म्हणजे इकडे जे ओपन स्पेस आहे, शेत आहे, त्याच्यानंतर जो सह्याद्री आहे, त्याच्यामुळे
तुम्ही जो पैसा द्याल ना इकडे तो लिटरली वर्थ आहे मला तर वाटतं भारी. आणि पावसाळ्यात तर मी म्हणेन स्पेशली पावसाळ्यामध्ये बुक करायला ट्राय करा. बाकीच्या रूम सगळ्या आपल्या कव्हर झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला एकदम लगेच टॅरेस सुद्धा दाखवतो. तो इथूनच वरती टॅरेसवरती जायला शिड्या आहेत हे बघा. तर इथून तुम्ही टॅरेसवरती येऊ शकता. छोटंसं आहे पण भाई मस्त आहे. इथे सुद्धा सेटिंग केलेली आहे, इथे शेड दिलेली आहे आणि बाकी ओपन आहे. जबरदस्त आहे हां, भारी एकदम. आणि इथून सुद्धा वरती आहे बघा जैन विला. इथून सुद्धा तुम्ही वरती स्पेस आहे. भाई साहब पाऊस आला यार, मोठा पाऊस आला. इथे सुद्धा स्पेस आहे. जातो मी लगेच खाली. रूमची टूर वगैरे सगळं काही तुम्हाला करून दाखवलेली आहे. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की इकडे फूड जे आहे ते पॅकेजमध्ये अवेलेबल नाही आहे. फक्त तुम्ही विला बुक करू शकता आणि फूडमध्ये नियर बाय रेस्टॉरंट्स आहेत. जैन विला असल्यामुळे इथे फक्त प्युअर व्हेज अलाउड आहे. सो असा तुम्हाला मेन्यू भेटेल. तर यावेळेला आम्ही जे मागवलंय ना सागर व्हेज रेस्टॉरंट, जे फक्त 2 किलोमीटर अंतरावरती इकडून, तर त्यांनीच डिलिव्हरी करून दिलेली आहे. सो तुम्हाला डायरेक्ट विलावरती ते फूड वगैरे आणून देतील. तर आता आम्ही मागवलं काय काय ते तुम्हाला दाखवतो. आता हे मला वाटतं पनीर टिक्का असावा आणि त्यासोबतच इथे आहे चना मसाला. जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि लगेच निघालेलो एका दुसऱ्या शूटला. तर ते सुद्धा प्रॉपर्टी आहे ना लोणावळ्यामधलीच आम्ही कव्हर केली आहे. ह्याच्यानंतर तो व्हिडिओ येईल तर नक्की तो बघा. शूटवरून आता डायरेक्टली आम्ही आलेलो आहोत पुन्हा आपल्या विलावरती आणि आता लागलेली आहे मजबूत भूक. आणि सेम तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची विसरलो की दुपारी जे आम्ही फूड मागवलं होतं ज्या हॉटेलमधून, क्वालिटी पण चांगली होती आणि क्वांटिटी सुद्धा फूडची खूप चांगली भेटून जाईल तुम्हाला त्या हॉटेलमधून. आणि आम्ही दुपारी पनीर टिक्का मसाला मागवलं होतं जे टेस्टला एक नंबर होतं. आणि दुपारच्या वेळेला ना आम्ही लोकांनी काय केलं होतं की त्यांच्याकडून रोटी मागवली होती जी मैद्याची होती. तर यावेळेला आम्ही काय केलं, इकडे ताई राहतात त्यांचं स्वतःचं म्हणजे ते केअरटेकर सुद्धा आहेत आणि त्यासोबत ते तुम्हाला फूड सुद्धा अवेलेबल करून देऊ शकतात. तर मग आम्ही काय केलं, त्यांना सांगितलं की आम्हाला चपात्या आणून द्या. नॉनव्हेज लोक बोलतील यार व्हेजमध्ये बिर्याणी कुठून आली, तर व्हेजमध्ये पुलाव असतो असं समजा. आणि ज्यांना कॅन्डी आमचा थोडा स्लो आहे हर गोष्टी आणि ही आहे इथे बिर्याणी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता निघायची आमची सुद्धा तयारी चालू झालेली आहे. काल रात्रीपासून पावसाचा जो जोर आहे ना तो काही थांबलेला नाहीये. जबरदस्त पाऊस पडतोय आणि समोरचं वातावरण बघा फक्त, हे बघा इथे आणि खूप जोराची हवा आहे. टू बी ऑनेस्ट जबरदस्त वातावरण आहे. आणि तिकडे वरती आहे ना एकविरा आईचं मंदिर सुद्धा आहे त्या साईडला. मला ऍक्च्युली तिकडे ड्रोन शॉट्स तिकडे थोडा क्लोजअप शॉट हवा होता, पण भाई पावसाचं काही सांगताच येत नाही. 2 मिनिटांसाठी पाऊस नसतो आणि मग अचानक कुठून तरी येतो, मग परत गायब होतो. असं पावसाचं वातावरण आहे. त्याच्यामुळे मग मी अवॉइड करतोय. पण यार ते व्ह्यू इथून तुम्हाला आल्यानंतर आहे ना तुम्हाला जबरदस्त व्ह्यू भेटणार आहे. तर मित्रांनो आता ह्या सुंदर प्रॉपर्टीला आहे ना बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे. खूपच क्लास प्रॉपर्टी आहे. फक्त इकडे एक गोष्ट आहे की इकडे तुम्हाला व्हेज आहे, प्युअर व्हेज आहे ही प्रॉपर्टी. इथे तुम्ही नॉनव्हेज बाहेरून आणून सुद्धा वगैरे खाऊ नाही शकत. तुम्हाला बाकीचे जे डिटेल्स आहेत ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा. बिकॉज खूप सारे डिटेल्स जसं की गुगल मॅपची लिंक वगैरे आणि कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर आता इकडचे मी पॅकेजेस तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर तुम्ही इथे वीकडेज मध्ये बुकिंग करत असाल मंडे टू थर्सडे मध्ये, तर त्याच्यामध्ये जे चार्जेस आहेत ते आहेत 10,000 रुपीज. 10,000 मध्ये हा तुम्ही संपूर्ण 4 BHK विला मंडे टू थर्सडे मध्ये कम्प्लिटली बुक करू शकता विदाउट फूड. आता जर तुम्ही इथे फ्रायडेला येत असाल तर मग फ्रायडेला तुम्ही चेक इन करत असाल तर त्याचे चार्जेस आहेत 12,000 रुपीज. 12,000 रुपीज मध्ये तुम्ही अप टू 10 पर्सन साठी हे पॅकेजेस आहेत. तुम्ही हा कम्प्लिटली विला बुक करू शकता. आणि तेच जर तुम्ही सॅटर्डे संडेला चेक इन करत असाल तर मग त्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत 18,000 रुपीज. अप टू 10 पीपल्स तुम्ही
कम्प्लिटली हा विला सॅटर्डे संडे साठी बुक करू शकता 18,000 रुपीज मध्ये. बाकी जर तुम्हाला काही डिटेल्स कळाले नसतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला हेल्प करायला नक्की प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ मित्रांनो मी इकडेच संपवतोय. व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.